मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मी आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मी आता आहे आपल्या घरगुती कुक्कुटपालन म्हणूया किंवा कुक्कुटपालन शेड म्हणूया. तर त्या शेडमध्ये आणि कोकणात आत्ताच्या तारखेला खूप प्रमाणात म्हणजे म्हणजे अतिवृष्टी म्हणायला काही हरकत नाही. एवढ्या प्रमाणात पाऊस पडतोय. हाय अलर्ट हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला दिलेला आहे आणि याचा फटका आपल्याला पण पडलेला आहे. कारण का मित्रांनो, नुसता पाऊस नाही आहे तर पावसासोबत वाराही आहे आणि वारा असल्या कारणाने बराचदा काय झालंय की आपल्या पोल्ट्री शेड मध्ये पाणी घुसलेलं आहे. आपण जो कागद तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे, हा जो कागद होता तोही आपला वाऱ्यामुळं निघून गेलाय. आपण तात्पुरत्या स्वरूपात आता तो बांधलाय. पावसाचं प्रमाण कमी झालं की आपण तो पुन्हा व्यवस्थित बांधून घेणार आहोत मित्रांनो. तर पावसातून थोडी काळजी घ्या मित्रांनो. बऱ्याचदा आता मी तुम्हाला दाखवू शकतो, इथे पाणी आलेलं आहे, इथे चिखल झालेलं आहे मित्रांनो. आता तो पाऊस गेल्यानंतर आपल्याला तो साफ करायला लागणार. चिखल नाही, जर चिखल साफ नाही केलं किंवा पाणी सुकलं नाही तर आपल्याला रोग येण्याची शक्यता असते मित्रांनो. बऱ्याच जणांचा समज आहे की गावठी कोंबड्यांना रोग येत नाही सहसा, पण तसं नाहीये. आपण जर व्यवस्थित केअर नाही केली तर त्यांनाही पक्षी येतो, त्यांनाही रोग किंवा रोगजन्य बाकी संसर्गजन्य रोग येण्याचे शक्यता असते मित्रांनो. त्यामुळे बऱ्याचदा पावसातून काळजी घेणं गरजेचं असतं. बाकीच्या ठिकाणी आपला भुसा व्यवस्थित आहे, परंतु कागद पडल्यामुळं पाणी आलंय, पाणी आल्यामुळं पुशी असेल किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतील तर त्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. सध्या पक्षी आपल्याकडे कमी आहेत मित्रांनो. मी मागे पण म्हटलं, आताही परत म्हणतोय की पक्षी कमी आहेत. पक्षी वाढवण्याचं काम किंवा आपण इतर बाकीच्या खेड्यापाड्यातून घ्यायचं काम थोड्या दिवसात सुरू करणार आहोत आणि त्यांच्या जसं जसं आपण ज्यांना ज्यांना भेटी देऊ, ज्यांच्याकडे पक्षी असतील त्यांना भेटी देऊ, तर त्यांच्या मुलाखती आणि त्यांच्या व्हिडिओज आपण करायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. तुमच्या माहितीत जर कोणाशी असतील शेतकरी जे घरगुती प्युअर गावठी कोंबड्यांचं व्यवसाय किंवा सांभाळ करतात, तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा नाव मला कमेंटमध्ये टाका. आपण त्यांना भेटी नक्की देऊ मित्रांनो. आणि बाकीच्या काही गोष्टी असतील तर तेही मला कळवा. भेटूया एक नवीन व्हिडिओ. धन्यवाद.